राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. आत्ताची सर्वात मोठी कौतुकास्पद व धाडसी बातमी अकोले तालुक्यातून येते. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात पिंपळगाव निपाणी गावात सासू सुनेच्या धाडसाची चर्चा मोठ्या प्रमाणावर रंगू लागली आहे. सासू सुनेची बिबट्यासोबतची साहसी व तेवढी धाडसी घटना घडल्याचे समोर आलंय. बिबट्या गाय गोठ्यातून वासरू नेत असताना वासराला सोडवण्यासाठी सासू सुनेचा प्रयत्न सफल ठरलाय. बिबट्यासोबत घडलेल्या संघर्षाची चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. या घटनेने परिसरातून सासू सुनेचे मोठ्या प्रमाणावर कौतुक केलं जात आहे. शेतकरी मंगल बाळासाहेब गोरडे, शेतकरी नीता सचिन गोरडे अशा या धाडसी सासू सुनेचे नाव समोर आलंय. सध्या अकोले तालुक्यात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला असून विशेषतः एकाकी वस्ती गाय गोठ्याकडे शिकार करण्यासाठी किंवा आपले भक्ष्य मिळवण्यासाठी बिबट्या मानवी वस्तीकडे वळत आहे. बिबट्याचा हल्ला झाल्याच्या अनेक घटना घडल्या. यात काही मृत्यूच्या देखील घटना समोर आल्यात. असाच एक प्रकार अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी गावात घडलाय. शेतकरी मंगल बाळासाहेब गोरडे, ही महिला मुलगा सचिन गोरडे व सून नीता गोरडे यांच्यासह गावाच्या पश्चिमेला मळ्यात राहतात. मंगळवार दिनांक 12 मे रोजीच्या मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास शेतकरी मंगल गोरडे यांच्या वस्तीवर बिबट्याने प्रवेश केला. सर्व परिसर सामसूम व गाढ झोपेत असताना बिबट्याने संधी साधली आहे. गोरडे यांच्या गाय गोठ्यात आणखी गाय व नवजात वासरू होते. या वासरावर बिबट्याने थेट हल्ला चढवला, परंतु वासराच्या ओरडण्याने व गायांच्या हंबरड्याने शेतकरी मंगल गोरडे यांना जाग आली व सुनेला आवाज देऊन गोठ्यात काहीतरी आले असल्याचे त्यांनी सांगितलं. आपला तरुण मुलगा सचिन हा कामानिमित्त मुंबई येथे गेला होता. अशातच 3-4 महिन्याचे लहान बाळ घरात ठेवून या दोघी सासू सुनेने गोठ्यात काय आलंय हे बघण्यासाठी खिडकीतून डोकावले. तेव्हा हा बिबट्या गोठ्यात असलेल्या वासरावर हल्ला करत असल्याचे समोर आलं. तातडीने सासू सुनेने प्रसंगवादन साधत बिबट्याला हाकलून लावण्यासाठी प्रतिकार केला. दरवाजा वाजवत, खिडक्या वाजवून तसेच मोठमोठ्या धाडसाने घराबाहेर येऊन बिबट्याला पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही महिलांचा दुर्गा अवतार पाहून बिबट्याला थेट माघार घ्यावी लागल्याचे समोर आले आहे. बिबट्या आणि या 2 महिलांमध्ये जवळपास अर्धा तास संघर्ष चालला. अखेर या दोन्ही महिला माघार घेत नसल्याने बिबट्याने अखेर वासरू जागेवर सोडून वस्तीवरून धूम ठोकली आहे. या सर्व घटनेचे CCTV फुटेज समोर आले आहे. परिसरात भीतीचे जरी वातावरण पसरले असेल तरी या सासू सुनेचे कौतुक मोठ्या प्रमाणावर केले जात आहे. तरी या शेतकरी महिलांनी दाखवलेल्या धाडसाचे कौतुक संपूर्ण तालुक्यातून होत आहे. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, अकोले. प्रिय ग्राहकांनो, आपल्या सेवेत सदैव तत्पर आहे फापाळे इन्शुरन्स अँड सर्व्हिस. जीवनभराची साथ, जीवनानंतरही मदतीचा हात. इथे सर्व कंपन्यांचे मेडिक्लेम सर्व्हिस, वाहनांचे इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स, प्रॉपर्टी, शॉप, हाऊसिंग सोसायटी, बिल्डिंगचे इन्शुरन्स, LIC, म्युच्युअल फंड, पेन्शन प्लस, चाइल्ड एज्युकेशन प्लॅन्स, टॅक्स सेव्हिंग प्लॅन, आरोग्य विमा, अपघात विमा असे सर्व प्रकारचे इन्शुरन्स आणि प्लॅन्स एकाच ठिकाणी. ना नफा ना तोटा या तत्वावर कामे करून सर्व्हिस दिली जाईल. तर मग आजच संपर्क साधा फापाळे इन्शुरन्स अँड सर्व्हिस. आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग, बोटा बायपास रोड, श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट, बोटा, तालुका संगमनेर. संपर्कासाठी प्रोप्रायटर सचिन फापाळे. संपर्क क्रमांक 95 27 44 09 46 आणि 95 27 44 09 64. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.